नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, जर मिळाली संधी कोणाला मदत करण्याची तर सारथी बना, स्वार्थी नको. तुझ्यापासून दूर होताना एक गोष्ट प्रकर्षाने समजली. प्रत्येक जण स्वार्थी नावाची व्याख्या ही आपल्या गरजेनुसार ठरवतो. आपल्या खास असणाऱ्या व्यक्तीसाठीही आपण खास असतो, पण गरजेपुरते. हा विचार व्यर्थ आहे. भेटतात येथे आपले, कारण प्रत्येकाचे आपले स्वार्थ आहे. सहज हसायला जमतं मित्राच्यात बसल्यावर, मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर. खरंच खूप आवेग आहे हजगणं स्वार्थी लोक जीवनात असल्यावर. माझा अनुभव हाच सांगतो की नेहमी शांतता चांगली, कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात. आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका, कारण स्वार्थी लोक असाच संधीची वाट पाहत असतात. मला वाटतं स्वार्थी होण्यातच इथे शहाणपण आहे, कारण निस्वार्थ माणसाच्या नशिबी इथे फक्त एकटेपण लिहिलेले आहे. वाईट वेळात माझी साथ सोडल्याचे आभार, त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो. आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात पुढे जाण्यासाठीच करा. उगाच लोकांना पायात पाय घालून पाण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा त्यांना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो. माणसाची गरज संपली की वागण्याची पद्धत सुद्धा बदलते. नातं हे प्रेमाने जपलं की आयुष्यभर साथ येईल, पण कामापुरतं जपलं की काम झाल्यावर तुटून जाईल. जर व्हायचं असेल तर कोणत्या तरी दुःखावरचं औषध बना. दुःख तर प्रत्येक माणूस देतो. जर तुम्हाला माझे विचार पटत नसतील तर तुमचे विचार बदला, कारण मी स्वार्थी व्यक्ती आहे. इकडच्या गोष्टीत तिकडे आणि नंतर गावभर करण्यात ईमेलपेक्षा फिमेल पुढे असतात. ज्याच्याकडे हार्ट नाहीये आजकाल ते पण हर्ट होतात. वेळ बदलली की माणसंही बदलतात. काही लोक निघून गेल्यावरच आपले जीवन सुंदर होते. नेहमी मतलबी लोकांपासून 4 हात लांबच राहावे. आपण बेअक्कल आहोत हे दाखवण्याची संधी प्रत्येकाला मिळते. काही माणसे त्यात पण घाई करतात. या जगात शब्दांची किंमत खूप आहे, कारण माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात. चेहऱ्यावर नेहमी हसू, पण मनात खूप काही साठलं होतं. आले होते भरून डोळे, कोणालाही दिसले नव्हते. पाकिटाला बारीक छिद्र पडले, पैशांपेक्षा जास्त नाती सरकली. खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर, पण चढ्यापेक्षाही लवकर रंग बदलला तू पाहायला मिळते. हिशोब ठेवा प्रत्येक गोष्टीचा. आजकाल लोक विचारतात, तू केलंस तरी काय माझ्यासाठी? खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करायला लागतो. माणसांना बदलायला 1 सेकंदही पुरेसा असतो. एका समजूतदार व्यक्तीशी केलेलं प्रेम आणि एका निर्धनाची केलेली मैत्री पूर्ण जीवनभर टिकून राहते, कारण ज्यात स्वार्थ कधीच नसतो. सर्वजण सोबत होते माझ्या बरोबर, तरी सुद्धा सावलीच एकटीच दिसली संकटात माझ्या सोबत. जर तू आनंदी असलीस तर मलाही आनंद होतो, म्हणून तू सदा आनंदी राहा असं बोलणारी माझी आईच फक्त. जर जीवनात आनंदी राहायची असेल तर स्वार्थी लोकांशी संबंध न ठेवलेलेच बरे. स्वार्थ हा प्रत्येक माणसात असतो, पण कोणत्याही व्यक्तीचा हक्क न मारता जो जगतो
तो खरा माणूस. थोडासा मान काय दिला तर लोक डोक्यावर चढून नाचायला लागतात. सगळ्यांची मन जपता जपता माझं मन जपणार कोणीच उरलं नाही. नको असणाऱ्यापेक्षा वाढल्या की हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात. कोणाची मन जपण्यापेक्षा असं वाटते की एकटं राहिलेले बरं. आई म्हटली होती मला, स्वार्थी आहे बाळा हे जग. मी म्हटलं होतं, अगं नाही आई, जरा माझ्या नजरेने बघ. तेव्हाच तिला कदाचित माझा अल्लडपणाची जाणीव झाली. बरं बाई म्हणून गालातल्या गालात हसली. उशीर झाला होता आता खूप, जेव्हा मला दुनियादारी समजली. आई अगदी बरोबर सांगत होती. वेळेबरोबर झालेल्या जखमांनी साक्ष दिली. कधी कधी पडावं लागतं सावरणारे हात कोणते आहेत हे ओळखण्यासाठी. जर आठवणींना मरण आले नसते तर तिला विसरून जाणे सोपे झाले असते. प्रेम तुझं माझ्यावर आधी सारखं दिसत नाही. आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही. परिस्थितीने गरीब असाल तरी चालेल, पण विचारांनी कधी गरीब होऊ नका. मी काही खास नाही, पण माझ्यासारखे लोक खूप कमी आहेत. आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला म्हणून नाही, तर त्याच्याकडे किती पैसा आहे हे बघून नाते बनवतात. सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील, पण प्रत्यक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील. आपल्या लोकांचे खरे चेहरे हे संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात. कमीपणा घेणारे काळी लहान नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी नेहमी मोठे मन असावे लागते. दुसऱ्याच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते. चेहरा बदलला तर काही त्रास होत नाही, पण जर माणसाचा स्वभाव बदलला तर खूप त्रास होतो. अश्रूंचं कधी वजन नसतं, पण ते डोळ्यातून वाहून गेल्यावर मन हलकं होतं. जेव्हापासून ती मला फसवून गेली आहे, हे मन प्रेम करण्यास घाबरते. एवढेच काय, तर ओळखीच्या माणसाशी देखील बोलण्यास तयार नसते. जवळच्या माणसांनी तोडलेली वचने कायम आठवणीत राहतात. आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात जेव्हा आपल्याकडे पैसा अळका असेल. इथे फक्त पैशाला किंमत आहे, माणसांना नाही. विजय मिळवायचा असेल तर स्वार्थी लोकांचा आधी अभ्यास करा. लोक म्हणतात दुःख हे वाईट असतं, जेव्हा येतं आपल्याला रडवून जातं. परंतु मी म्हणतो दुःख चांगलं असते, जेव्हा येते काहीतरी शिकवून जाते. कुठल्याही व्यक्तीला दुःख देणे समुद्रात दगड फेकणाऱ्या इतका सोपं आहे, पण हे कोणालाच माहीत नसतं की समुद्राची खोली किती आहे. मित्रांनो, तुमच्याजवळ अजून मराठी सुविचार, अनमोल वचन, आनंदी सुविचार, टोमणे, स्वार्थी मित्रांसाठी टोमणे, मेसेज असतील तर मला ईमेल करून पाठवा किंवा कमेंट करा. मी त्या नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार. मी माझे ईमेल ID इथं दिलेले आहे, मला ईमेल नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.